नमस्कार. संजय गांधी निराधार अनुदान योजना या योजनेअंतर्गत लाभ घेणारे जे सगळे पात्र निराधार बांधव आहेत, दिव्यांग बांधव आहेत, यांच्यासाठी तहसील कार्यालयातून एक महत्त्वाची सूचना देण्यात आली आहे. तर पाहू शकता, हे जे लाभार्थी आहेत निराधार योजनेअंतर्गत लाभ घेणारे, यांना अशा वेगवेगळ्या समस्या ज्या आहेत, हा तिथं दाखला असेल, त्याचबरोबर गेल्या 2 ते 3 महिन्यापासूनचं पेन्शन असेल, जर हे रखडलं असेल तर त्या संदर्भात तहसील कार्यालयातून महत्वाची अशी सूचना ही देण्यात आली आहे की त्यांनी काय उपाययोजना कराव्यात. तर ही सूचना काय आहे, त्याचबरोबर अशा लाभार्थ्यांनी काय उपाययोजना केल्या पाहिजेत जेणेकरून त्यांचं पेन्शन हे त्यांना यानंतर वेळेवर जमा होईल. त्याचबरोबर त्यांचा जे हयातीचा दाखला आहे हा कशा पद्धतीने काढता येईल, सगळी माहिती आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेऊयात. तत्पूर्वी नवीन असाल मराठी बिग गाईड या यूट्यूब चॅनलवर तर आत्ताच सबस्क्राईब करून घ्या. त्याचबरोबर बेल आयकॉनला सुद्धा क्लिक करा, म्हणजे सगळ्या महत्त्वाच्या अपडेट तुमच्यापर्यंत वेळेवर पोहोचतील. तर व्हिडिओला सुरुवात करूयात. सगळ्यात महत्त्वाचे अपडेट आहे संजय गांधी निराधार आणि दिव्यांग पेन्शन धारकांसाठी मोठी सूचना. 2 ते 3 महिन्याची पेन्शन बंद आहे लाभार्थ्यांसाठीची, त्यांनी हे काम केलं पाहिजे. त्यांची पेन्शन जी आहे 100% जमा होईल. तर आजचा व्हिडिओ संजय गांधी निराधार योजना आणि दिव्यांग पेन्शन योजनेच्या लाखो लाभार्थ्यांसाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. जर तुम्हाला किंवा तुमच्या ओळखीतील कोणालाही गेल्या 2 ते 3 महिन्यापासून पेन्शन जी आहे ते मिळाली नसेल किंवा हयातीचा दाखला तयार होत नसेल, तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. मिळालेल्या माहितीनुसार अनेक लाभार्थ्यांचं पेमेंट पेन्शन जे आहे हे अचानक बंद झालं आहे. त्याचबरोबर मोबाईल ॲपवर हयातीचा दाखला सुद्धा तयार होत नाहीये. काही लाभार्थ्यांना अशा पद्धतीच्या अडचणी येत आहेत की त्यांचं रजिस्ट्रेशन दाखवत नाहीये जेव्हा ते हयातीचा दाखला काढायला जात आहेत. तर यामागचं मुख्य कारण म्हणजे काही लाभार्थ्यांची जी नावं आहेत ती सिस्टीममधून काढून टाकण्यात आली आहेत, म्हणजेच रिमूव्ह करण्यात आली आहेत. त्यामुळे त्यांचं पेमेंट हे थांबलं असून हयातीचा दाखला जो आहे हा स्वीकारला जात नाहीये, म्हणजे तो निघत नाहीये. त्यावेळी दाखवत आहे की त्यांचं रजिस्ट्रेशन हे झालेलं नाहीये. त्याचबरोबर लाभार्थी सिस्टीममधून का रिमूव्ह झाले याची वेगवेगळी कारणं असू शकतात. याची नेमकी माहिती तुम्हाला तहसीलदार कार्यालयामध्ये मिळेल की नक्की कोणत्या कारणामुळे तुमचं नाव यांनी काढून टाकण्यात आलेलं आहे. सर्वात महत्त्वाचा प्रश्न, आता लाभार्थ्यांनी काय करायचं ज्यांना हयातीचा दाखला सुद्धा निघत नाहीये, 2 ते 3 महिन्यापासून त्यांचं पेन्शन जे आहे हे सुद्धा त्यांचं जमा होत नाहीये. तर तहसीलदार कार्यालयाने अशा लाभार्थ्यांना नवीन अर्ज भरून पुन्हा नोंदणी करण्याच्या सूचना दिल्या आहेत. म्हणजे त्या लाभार्थ्यांनी पुन्हा एकदा नवीन नोंदणी करावी आणि पुन्हा एकदा नवीन अर्ज करावा, अशा सूचना आहेत. काही दिवस ही सुविधा बंद होती, मात्र वेबसाईट आता पुन्हा सुरू झाली असून नवीन अर्ज जो आहे हा ऑनलाईन भरता येणार आहे. जर तुमचा हयातीचा दाखला लाईफ सर्टिफिकेट तयार होत नसेल किंवा पेन्शन बंद असेल तर वेळ न घालवता तहसीलदार कार्यालयाशी संपर्क साधा आणि नवीन अर्ज करा. अर्ज भरताना आधार कार्ड, ओळखपत्र, पत्त्याचा पुरावा, दिव्यांग प्रमाणपत्र लागू असल्यास आणि इतर आवश्यक कागदपत्र तुमच्याजवळ तयार ठेवा, जेणेकरून तुम्हाला कोणतीही अडचण त्या ठिकाणी येणार नाही. त्याचबरोबर नवीन अर्जाची पडताळणी पूर्ण झाल्यानंतरनं तुमची नोंद पुन्हा सुरू होऊ शकते आणि त्यानंतरनं पेन्शन व हयातीचा दाखला जो आहे हा पूर्ववत सुरू होण्याची प्रक्रिया केली जाईल. म्हणूनच जर तुम्हाला 2 ते 3 महिन्यापासून पेन्शन मिळत नसेल किंवा हयातीचा दाखला हा तयार होत नसेल तर लगेच तहसीलदार कार्यालयाला जाऊन माहिती घ्या आणि नवीन अर्ज, जर त्यांनी मग सांगितलं तुम्हाला अर्ज बाद झालेला आहे जुना, तर पुन्हा एकदा नवीन अर्ज लगेचच त्या ठिकाणी भरून सबमिट करा. ही माहिती ज्या लाभार्थ्यांपर्यंत पोचवा जेणेकरून सगळ्या लाभार्थ्यांना या फायदा होईल. एक शेअरमुळे अनेकांना त्यांचे पेन्शन जे आहे, जे लाभार्थी आता अद्यापही 2 ते 3 महिन्यापासून त्यांची पेन्शन बंद झाली आहे, त्यांची पेन्शन पुन्हा सुरू होऊ शकते. या कारणामुळे तुमच्या आसपास तुम्हाला माहीत असलेल्या सगळ्या लाभार्थ्यांपर्यंत हा व्हिडिओ पोचवा. त्याचबरोबर अशाच महत्त्वाच्या निराधार योजनेअंतर्गतल्या माहिती मिळवण्यासाठी सुद्धा नोकर भरतीच्या यूट्यूब चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करा. धन्यवाद.